श्री गुरुचरित्र अध्याय 28 कर्म विपाक कथनम नाम अष्टाविंशोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्यै नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक पुसे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी, उल्हास माझ्या मानसी गुरुचरित्र ऐकता गोड, सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अलौलिका। ऐकता जाती सर्व दोषा ज्ञान ज्योती प्रकाशती, श्री गुरु म्हणती पतितासी आपुले पूर्वजन्म पुसती, सांगेन ऐका विस्तारेसी चांडाल जन्म होणार गती। पुण्य पुण्याची आगती आपुले आर्जव भोगी जेती, कर्म विपाकी असे ख्याती जन्मोजन्मी निश्चयाती। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्ण त्याची पासून चांडाळ भुवन, उपजले असती याती हीन जाती विभाग असे ऐका। ब्राह्मण स्त्रिये पाशी देखा शूद्र जाय व्यभिचारिका, पिंड उपजे तो चांडाळिका। 16वी जाती चांडाळ हे मूळ जाती ख्याती, आणि नाना दोष करीती त्याने हीन याती पावती। ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विस्तार, सांगेन ऐक तू निर्धार। ब्राह्मण राहाटे अनाचार पावे तो हीन योनिसे, गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण परता। चांडाल योनी होय निरुता, कुळ स्त्रिय सोडिलिया। कुलदेवता सोडोनी आणिक देवता पूजा करोनी, तोही होय चांडाळ योनी। सदा अनृत बोले नर, सदा जीव हिंसा करी। कन्या विक्रय मनोहरी, लटकेची आपण प्रमाण करी। तोही जन्मे चांडाल योनी, शूद्र हस्ती करवी भोजन। अश्व विक्रय करी ब्राह्मण, तोची चांडाल होय जाण। शूद्र संपर्क सदा करीती, शूद्र स्त्रीसी सदा संग। नित्यासे दासी योग, गृह भांड आतळी चांग। त्याने देव पितृकर्म करी, तोही पावे पतित योनी। एखादा नर अग्नि घाली राणी, गाय वांसुरा विघडवणी। वेगळी करी तो हीन याती होय, सोडी आपुल्या जननी ते। आणि कले करा माते ते, वेगळे करी आपुल्या सत्ते। तोही होय चांडाल योनी। बैलावरी ब्राह्मण बैसे, शूद्राचे अन्न जे विहर्षे। चांडाळ होय तो भरवसे, ऐसे म्हणती श्री गुरु। विप्रतीर्थ आपण जाऊन, श्राद्धादि कर्मेन करी कवण। अथवा परान्न प्रतिग्रह घेई जाण, तोही होय चांडाल योनी। षटकर्म रहित ब्राह्मण देखा, कपिला गायीचे दुग्ध ऐका। अर्पण न करिता देवा द्विजादिका, अभिषेक न करिता क्षीरपान जो करी। तोही पावे चांडाल योनी। तुळसी पत्रे ओरपोनी, पूजा करी हरिहरा चरणी। शालिग्राम शूद्रे पूजिलिया, न करी सेवा माता पिता। त्यज त्यासी प्रतिपाळ न करिता, चांडाल योनी होय निरुता। सप्त जन्म कृमी होय, पहिली एक स्त्री असता। दुसरी करोनी तीसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता। आणिक एक सांगेन नवल, श्रमोनी अतिथी आले असता। वेद म्हणवोनी अन्न घालिते, जन्म पावे तो त्वरिती। चांडाल योनी परियेस, योग्य ब्राह्मणा निंदा करी। आणिक यातीसी पूजा करी, चांडाल योनी निर्धारी। वृत्ती लोप केलिया, तळे विहिरी फोडी मोडी। लिंगालय पूजा तोडी, ब्राह्मणांची घरे मोडी। तोही जन्मे पतित कुळी, स्वामी स्त्रीशी गुरु स्त्रीशी। शत्रुमित्र विश्वास स्त्रींशी, जो करी व्यभिचारासी। तोही जन्मे पतिता घरी, दोघी स्त्रिया असती जासी। जो ठेवी प्रपंचेसी, अतिथी आलिया अस्तमानासी।
शासन देतो ही जन्मे पतित होय त्रिसंध्या काळ समय देखा विप्र भोजन करी जो अविवेका भाक देऊन परते जो का तो ही जन्मे चांडाळ राजे देती भूमिदान आपण घेती हिरोन संध्याकाळी करी शयन तो ही होय चांडाळ वैश्वदेव काली अतिथीसी जो बोले कवन दुष्टोत्तरेसी अन्न नेदी तयासी तो हीन योनी कुक्कुट होऊनी उपजे गंगा तीर्थ निंदा करी एकादशीस भोजन सारे स्वामी ते सोडून पळे रणाग्री तो ही जन्मे चांडाल योनी स्त्री संभोग पर्वणीसी अथवा करी हरिदिवशी वेद मार्ग शिकवी शूद्रासी चांडाल योनी जन्म पावे मृत्यू दिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करियासी करी भेद चांडाळ योनी जन्म पावे ग्रीष्मकाली अरण्यात पोई घालिती पुण्यवंत त्यात विघ्न जो करीत तो ही जन्मे चांडाल योनी नाडी भेद नेणता करी वैद्यकी जाणवनी औषधे दे आणिखी तोही होय महापातकी चांडाळ जन्मी संभवे जारण मारण मोहनादि मंत्र जपति कुबुद्धि जन्म होय चांडाल त्रिशुद्धि वेद मार्ग त्यजिला विप्रु श्री गुरु सिन्नर म्हणे कवण हरिहराते निंदा करुण अन्य देवता करी पूजन ऐसा नर तो ही पतित होय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आपुले कर्म त्यजुन मूढ मंद आणिक मार्ग आचरे सदा तो ही चांडाल योनी होय शूद्रापाशी मंत्र शिके त्यासी घडती अनेक पातके गंगा गाव क्षीर उदके श्वान चरमी घातले साम विधवा स्त्रियांचा संग करी शिव्या देऊन अतिथी जेऊ घाली धरी श्राद्ध दिवसी पिंडन करी चांडाल योनी जन्म पावे माता पिता गुरुद्वेषी तो ही जन्मे चांडाल योनीसी आणिक जन्म पाप वंशी उपजोनी येती परियेसा गुरुची निंदा करी हर्षी सदा असे विप्रद्वेष वेद चर्चा करी बहु वस ऐसा होय ब्रह्म राक्षस भजे आपण गुरुदेवता दुसरे देवा गुरु निंदा करिता तो होय अपस्मारी तत्वता दरिद्र रूपे पीडतसे माता पिता गुरु वर्जोनी वेगळा होय सोडूनी तो बेरडा पोटी उपजोनी महारोगी होऊनी राहे सदा वेद दूषण करी आपण अपमान करी त्या ब्राह्मणा कर्म भ्रष्ट होय जाणा मूत्रकृच्छ्र रोगी होय लोकांची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदय रोगी होय जाण महाकष्ट भुंजित असे गर्भपात करी स्त्रियांसी वांज होऊनी उपजे परियेसी पुत्र झालिया मरती भरवसीस गर्भपात करू नये धर्मशास्त्रादि पुराणे सांगतान ऐके कधी जाण अधिक जेवितया दृष्टी लावी आपण बहिराट अंध होऊनी उपजे पतिता सवे करी इष्टती गर्धभ योनी जन्म पावती त्यापाशी रस औषधे घेती मृग जन्म त्यासी होय ब्रह्महत्या केली जरी क्षयरोगी होय निर्धारी सुरापानी ओळखा परी श्यामदंती होय जाणा सुवर्ण जोरी केली यासी विद्रूप कुनखी होय परियेसी दृष्टी करी गुरु स्त्रियेसी कुष्टी होऊनी उपजे नर अश्ववध गोवध करिता वांझ ज्वरी होय तो निश्चिता सवेची होय अनुतप्तता दोष काही नाही त्यासी विश्वास
घातकी परियेसी जन्म ऐसे होती त्यासी अन्न जेविता वांती होय भरवसी अन्न त्यासी वैरी होय सेवक एकाचा चाळवून घेऊन जाय जो कवण त्यासी सदा बंधनकारा गृही भुंजतसे स्त्रिये ते चोरून घेऊन जाय मतिहीन जन्म पावे सदा क्लेशी आपण होय अंती जाय नरकासी सर्प जाती मारी नर सर्प योनी होय निर्धार ऐसे दोष असती अपार आता तस्कर प्रकरण सांगेन सुवर्ण चोरी करी नर प्रमेह व्याधी होय निर्धार एखादा पुस्तक करी तस्कर आंधळा होऊन उपजे वस्त्रे चोरी करी जरी स्वेत्री रोगी होय निर्धारी गणद्रव्य चोरी करी गंडमाळा होऊन उपजे श्वासोच्छवासी असेल नर त्याची वस्तू आणि चोर सदा वसे बंधन घर ब्रह्मांड पुराणी बोलिले असे परद्रव्य अपहारी देखा परदत्तापहार विशेषा परद्वेषी नरायिका अपुत्रे होऊन उपजे अन्न चोरी केली या देखा गुल्म व्याधी होयायका धान्यादी तस्करी करी जो का रक्तांगी दुर्गंधी होय शरीर करी का एखादा तैल चोरी तो दुर्गंधी चित्र शरीरी परस्त्री परवस्तू ब्रह्मस्व जो अपहारी ब्रह्म राक्षस जन्म पावे मोती माणिक रत्न देखा चोरी करी नर ऐका हीन यातीसी जन्मनिका पावे तो नर निर्धारी पत्र शाखादी फळे चोरी खरुजी होय अपरंपरी रक्तपानी होय निर्धारी गोचिड होय तो निर्धारे कांसे लोह कापूस लवण तस्कर करी नर जाण श्वेत कुष्ठ होय निर्वाण विचारोनी राहटावे देवद्रव्य अपहारी देखा देव कार्यनाशी अभक्षका पंडुरोगी होय निका फळ चोरी होय विद्रूप परा निक्षेप चोरी देखा करिता होय सदा शोका धेनु तस्कर धन तस्करादिका उंष्ट्र जन्म पावे अवधारा फल चोर होय वनचर जलचोर होय कावळा थोर गृहोपकरणे तस्कर तोही काक जन्म पावे जाडा मधु तस्कर अवधारी जन्म पावे तो घारी गोरस करी चोरी कुष्ठ होय परियेसा श्री गुरु म्हणती पतितासी दोष करिता जन्म होय ऐसी आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी शांती परवी बोलिले असे परस्त्री आलिंगन केलिया देखा शतजन्म श्वान होय ऐका पुढे मागुती सर्प जन्मनिका भोगी दुःख अवधारी परस्त्री योनी पाहे दृष्टीने आंधळा होऊन जन्मणे बंधू भार्या संपर्क करणे गर्धव जन्म पावे देखा तोही जन्म सोडोनी सर्प योनी जन्मोनी पुनरपि नरका जावूनी नाना कष्ट भोगी आपण सखा भार्या सवे देखा मातुळ स्त्री असे विषेखा एखादा करी संपर्का श्वान योनी होऊनी जन्मे परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक जरी पाहिल कुबुद्धीक चक्षुरोगी होऊन उपजे आपण असे शूद्र याती विप्र स्त्रींशी करीरती दोघे कृमी होऊन उपजती हे निश्चित अवधारा सदा शूद्र संपर्क करी तेची स्त्रियांशी व्यभिचारी जन्म पावे तो कुतरी महादोष बोलिला असे ऐसे तया पतिता प्रति श्री गुरु आपण निरोपिती ऐकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुसी स्वामी निरोपिले धर्म सकळ ऐकता जाहले मन निर्मळ जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे परी श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायश्चित्त असे पापासी पश्चाताप होय जासी त्यासी पाप नाही देखा पाप
पाप जरी असेल थोर केले, अंतःकरणी असेल खोंचले, त्यासी प्रायश्चित्त असे भले, कर्म विपाकी बोलिले असे. प्रायश्चित्तांचे विधान सांगेन ऐका स्थिर मने, अनेक ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही. प्रथम द्यावा ब्रह्मदंड, त्याने होय पापखंड, गोदान द्यावे अलंकृत कांड, अशक्य तरी द्रव्य द्यावे. निष्क अथवा अर्धनिष्क, सूक्ष्म असलिया पावनिष्क, स्थूल सूक्ष्म असेल पातक, तेणे विधी पै द्यावे. अज्ञानकृत पापासी पश्चात्तापे शुद्ध परियेसी, गुरुसेवा तत्परेसी केलिया गुरु निवारील. नेणता पाप केलियासी प्रायश्चित्त असे परियेसी, प्राणायाम द्विशतेसी पुण्यतीर्थी 10 स्नाने. 3 गुंजा सुवर्ण द्यावे, नदी आचरावी 2 गावे, सौम्य पातक याची भावे, जाती पापे परियेसी. स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत, दोघा समघडे हे निश्चित, दोघे आचरावे प्रायश्चित्त. आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर, गायत्री जप 10 सहस्र, विप्रा 12 भोजन द्यावे. तिल हवन 1 सहस्र करावे, तेथे वेदमंत्रे याचे नाव गायत्री कृच्छ्र, श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी. प्राजापत्य कृच्छ्र देकासे विधी अतिविशेषा, भोजन करावे 1 भुक्तिका अथवा अयचित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस, स्मरण करावे श्री गुरु चरणास, येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्यक. अतिकृच्छ्र असे एक एक चित्ते मुनी ऐक, दोष असतील सामान्यक, अज्ञानेची केलिया. अन्न घ्यावे 27 ग्रास, सकाळी 15 रात्री 12, अथवा 2 8 ग्रास, अयाचित अन्न जेवावे. ऐसे सौम्य पातकासी जे विधी असती परियेसी, महिना 1 नेमेसी अंजुळी भरी अन्न जेवावे. उपवास 3 करावे, देखा प्रकार सांगेन आता आणिका. 3 दिवस उपोषका घृते पारण करावे, 3 दिवस घृत घेऊन क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी पुन्हा क्षीर 21 दिवस. एखादा असेला शक्त त्यासी असे हे व्रत, तीळ गुळ लाया पीठ उपवास करावे. पर्णकृच्छ्र करायसी पर्णोदक घ्यावे, प्रतिदिवसी करावे तितुके उपवासी, पश्चात्तापे घ्यावे. कमल बिल्व अश्वत्थ कुशोदक मिश्र पान करा नित्य, पान करावे प्रत्य पर्णकृच्छ्र पर्येसा. आणि कासे एक प्रकार करावा चांद्रायण आचार, कुकुटांड प्रमाण आहार ग्रास घ्यावे वर्धमाने. अमावास्येसी 1 ग्रास, पौर्णिमेसी 15, कृष्ण पक्षी उतरवा हर्षु, दुसरे मासी हविष्यान्न. आपले पाप प्रगटूनी उच्चारावे सभास्थानी, पश्चातापे जळून जाय पापावधारा. आता सांगेन तीर्थकृच्छ्र यात्रा करिता पवित्र, वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पापे जाती. वरकड तीर्था गेलियासी, गायत्री जप सहस्रेसी, पाप जाय त्वरितेसी. अगस्त्य वचन बोलिले असे, समुद्र सेतु बंधेसी, स्नान केलिया परियेसी. भ्रूण हत्या पापनाशी, कृतघ्नादी पातके. विधिपूर्वक शुचेसी, जपकोटी गायत्रीसी. ब्रह्म हत्या पापनाशी, ऐक त्रिविक्रम एक चित्ते.
लक्ष वेळ जप केलिया सुरापान पाप जायलया सुवर्ण चोरी पापलया 7 लक्ष जपे जाणा 8 लक्ष गुरुतल्पकासी गायत्री जपता पापनाशी आता सांगेन परियेसी वेदाक्षरे पाप जाय पवमान सूक्त 4 पठण करिता ब्रह्म हत्या दुरी इंद्र मित्र अवधारी 1 महिना जपावे सुरापानादि पातके जातील येणे सुक्तके शूनशेप नाम सुक्तके सुवर्ण हरता पाप जाय पवमान शन्न इंद्र सुक्त पठण करिता हविषांत मास 1 जरी पठत गुरुतल्प पाप जाय 5 मास का 6 मास मिताहार करुणी पुरुष सुक्ते पापनाश 5 महादोष जातील त्रिमधु म्हणजे मंत्र सुक्त सुवर्णा त्रिवर्णा युक्त जपावे मंत्र नाचिकेत समस्त पातका प्रायश्चित्त पै नारायण प्रश्न देखा जपावे भक्तिपूर्वका जातील 5 महापातका भक्तिपूर्वक जपावे त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जय जन भक्तीसी अघमर्षण त्रिरावृत्तेसी 7 जन्म पाप जाय आपाम्येध्यपन्नासी तद्विष्णु नाम सुक्तेसी जपती जय जन भक्तीसी 7 जन्म पाप जाय अणकी असे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होऊन विषेखा पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुशसार घ्यावे असे विधी तत्र प्रथम दिवसी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्ण गोमय पवित्र ताम्र गाईचे क्षीर शुभ्र श्वेत धेनुचे दधी घ्यावे कपिला गाईचे तूप बरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे क्लुप्त स्वभावे सांगेन ऐका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्टार्ध गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पावशेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर तितुकेची मिळवावे कुशसार घेता मंत्र निर्धार विस्तारुनी सांगेन कुशांसहित 6 रसास एकेकासी मंत्र पृथकासे प्रथम मंत्र इरावती ऐसे इदम विष्णु दूसरा देखा मानस्तो के मंत्र 3 चौथा प्रजापति मंत्र 5 गायत्री उच्चारा 6वां व्याहृती प्रणव पूर्वक ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे अनुतप्त होऊन एक भावे असिगत चर्मगत पूर्व पापे नासती अवधारा गायीन मिळे तुके जिन्नसी कपिला गाय मुख्य परियेसी जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम 5 महापातक नावे सांगेन ऐक एक भावे चवघे असती कर्तृमा नावे 5वा सवे मिळाला तो चौघे पातक करीती देखा एखादा मिळाला त्यासी ऐका त्या सहित महापातक आहे ती पापे परियेसा ब्रह्महत्या सुरापान एखादा करी गुरुस्त्री गमन सुवर्ण चोरी 4था जाण 5वा पातकी जो मिळे त्यासी ऐसे पातक घडे जासी प्रायश्चित्त असे त्यासी जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनीत एखादा वेदशास्त्रज्ञ
स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापग्न पुनित होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होऊन या श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दुषेसी यास्तव चांडाल जन्मलासी आता सांगो तुझा अधिक स्नान संगमी मास एक केलिया जाईल तुझा दोष पुनरपि विप्रजन्म पावसे पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन जाहले मजसी कावळा जाय मानस सरोवरासी राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्र आपण जाहलो पवित्र तारावे आता माते शरणागता रक्षका परिसदागता लोहासी सुवर्ण होय तत्क्षणेसी सुवर्ण मागुती लोह कैसी होय स्वामी जगद्गुरु तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रोनी आता मजसी विप्रांमध्ये मिळवावे ऐकोनी दयाचे वचन श्री गुरु बोलती हासोन तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझ पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्तमांसासी ब्राह्मण म्हणती तू ते कैसी सकळई निंदा करीतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधी पुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्र म्हणवी आपणा ते ब्रह्मयाची शतवर्ष तप केले महाक्लेश तेणे बळे म्हणवी तसे ब्रह्म ऋषी म्हणूनी इंद्रादी सुरवरांसी विनविता होय परियेसी आपणा ते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणतसे देव ऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी जरी तो म्हणेल ब्रह्म ऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तापस अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्रकुळी जन्म होशी मग तू ते व्रतबंध होईल गायत्री प्रबोध तधी तू होशील शुद्ध मग ब्रह्म ऋषी नाम तुझे काही केलियान म्हणे विप्र कोपला मुनी विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता जाहला तय वेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्यान होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रा ते वर्तिता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी विचार करी मागुती मनी जरी वधीन वसिष्ठ मुनी आपणाचे न म्हणती कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादिदेव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्या सरसी आपण म्हणे ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वसिष्ठ मुनीवर मारिताम्या दोष पार म्हणून टाकी गिरिशिखर भूमीवरी परियेसा अनुतप्त झाले अंतःकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तय वेळी संतोषोनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया ऋषी वचन ऐकोनी बोलत असे वसिष्ठ मुनी तुझ्या शिरी सूर्य पचनी पाक करणे अन्न आपणा विश्वामित्र अंगीकारिले सूर्यपाके अन्न केले सहस्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठानी पूर्वेल देह जाळोनी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर जावा जन्म इह अनुतप्त झाला तुझा भाव
होईल जन्म ब्राह्मण कुळी. ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरु परियेसी. लाधले असे सुख त्यासी त्याच्या मानसी न येची. निधान सापडे दारिद्र्यासी तो का सांडील संतोषी. अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडील सुखासुखे. एखादे ढोर उपवासी पावे सुखाडिया गृहासी. तेथून जावया तयासी मन नवे परियेसा. तैसे तया पतितासी लागले ज्ञान निदान राशी. नवचे आपुले मंदिरासी विप्र आपण म्हणवी तसे. इतुके होता अवसरी आली त्याची पुत्र नारी. म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत. जवळ येता स्त्रियसी स्पर्श नको म्हणे तिसी. कोपे करुणी मारावयासी जात असे तो पतित. दुःख करी त्याची भार्या जाऊन नमे श्री गुरु पाया. पती माते सोडून या जातो ऐका स्वामिया. कन्या पुत्र मज बहुत कोण त्याचे प्रतिपाळित. आमा त्याजोनी केवी जात सांगा स्वामी तयासी. जरी न सांगाल स्वामी द्यासी त्याजोन प्राण पुत्रा सरसी. एरवी आमुते कोण पोशी अनाथ आपण स्वामिया. ऐकोनी तिचे वचन श्री गुरु बोलती हसून. तया नराते बोलावून सांगता ती परियेसा. श्री गुरु म्हणती पतिदासी तुवा जावे आपुले घरासी. पुत्र कलत्र क्षोभता दोषी तू ते गती नो हे जाण. या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया. मग पावे धर्म माया त्वरित तरे भवार्णव. या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगना. करोनी त्यजिता होय पतना महादोष बोलिले. सूर्य भूमी साक्षीसी तुवा वरिले स्त्रियसी. तिस त्याजिता महादोषी तुझ गती नवे जाण. श्री गुरुवचन ऐकोन विनवी तसे कर जोडून. केवी होऊ याती हीन ज्ञान होऊनी मागुती. श्री गुरुमनी विचारिती याचे अंगी असे विभूती. प्रक्षाळावे लुब्धा हाती मग अज्ञान होय त्यासी. ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्यांते बोलावुनी. एखादा लुब्ध पाचारुनी आणा आता त्वरितेसी. तया ग्रामी द्विजैक करी उदाम वाणिक त्यासी पाचारिती ऐक. तया पतिता सन्निध श्री गुरु म्हणती तयासी. उदक घेऊन हस्तेसी स्नपन करी गा पतिदासी. होय आसक्त संसारी. श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदकापण. पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धुवोनिया. विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे. मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला तया जवळी. आलिंगोनी पुत्रांची भ्रांती जाहली म्हणे त्यांसी. का आलो या स्थळासी तुम्हा येणे कोण काज. ऐसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित. सांगती लोक वृत्तांत विस्मय करीत या वेळी. इतुके होता कौतुक पाहत होते नगर लोक. आश्चर्य करीती सकळी म्हणती अभिनव काय झाले. त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरु सन्निधानी. पुसतसे विनवोनी ऐका श्रोते एक चित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी. निरोप घ्यावा कृपेसी विनंती एक अवधारी. महापतित याते हीन त्याते स्वामी दिदले ज्ञान. अंग धुता तत्क्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारुनी आभासी निरोपावे कृपेसी. म्हणून लागला चरणांसी भाव भक्ती करुनिया. ऐसे पुसे त्रिविक्रम यती श्री गुरु तयासी निरोप देती. त्याचे अंगीची विभूती धुता गेले ज्ञान ऐका. ऐसा विभूतीचा महिमा महात्मयाचा हस्त संगम.
प्रपंच होय परब्रह्म भस्म महिमा अपार असे. श्री गुरुवाक्य ऐकून विनवी तसे त्रिविक्रम मुनी, देवगुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा. सिद्ध म्हणे शिष्यासी भस्म महात्म्य त्रिविक्रमासी, श्री गुरु सांगती विस्तारेसी एक चित्ते ऐकपा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर सकळाभीष्ट साधती. पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून, महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म विपाक कथनं नाम अष्टाविंशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 194. यथार्थ श्री गुरुचरित्र कर्म विपाक कथनम नाम अध्याय 28. नामधारक सिद्ध मुनींना म्हणाला, श्री गुरुचरित्र ऐकताना माझ्या मनाला फार उल्हास होतो. पुढे कथानक कसे घडले याची मला उत्सुकता आहे, तरी कृपया विस्ताराने सांगावे. श्री गुरु म्हणाले, पूर्वजन्मीच्या कर्मामुळे चांडाळ जन्म मिळतो. ब्राह्मण स्त्रीशी शूद्राने संग केला असता झालेली संतती चांडाळ जातीची होते. ही 16वी जात होय. याशिवाय आणखी काही दोषांमुळे चांडाळ योनीत जन्म होतो. ब्राह्मण दुराचारी वृत्तीने वागल्यास हीन योनीत जन्म होतो. जसे नीच कनिष्ठ जाती अथवा वृक्षवल्ली, कृमी, कीटक इत्यादी योनीत जन्म होतो. गुरु अथवा माता पिता यांना सोडून जो राहतो तो खरोखर चांडाळ योनीत उत्पन्न होतो. कुलदेवतेला सोडून जो अन्य देवतांची पूजा करतो, तसेच जो नेहमी असत्य बोलतो, जो हिंसा करतो, जो कन्या विक्रय करतो, जो खोटी शपथ घेतो व खोटी साक्ष देतो, तो चांडाळ योनीत जन्म घेतो. जो सदा शूद्र संपर्क करतो, जो क्षुद्र स्त्रीशी संग करतो, जो घरामध्ये नेहमी दासी मोलकरणीचा स्पर्श झालेल्या भांड्यांनी देव पितृकर्म करतो व जो गाय वासरांना विभक्त करतो, तो चांडाळ योनीत जन्मतो. जो आपल्या मातेचा त्याग करतो, जो माता पित्यांना विभक्त करतो, जो ब्राह्मण बैलावर बसतो, जो तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्धादी कर्म करीत नाही, जो तीर्थक्षेत्री जाऊन परक्याचे अन्न व परक्यांकडून दान घेतो, तो चांडाळ योनीत जन्म घेतो. जो कपिला गाईचे दूध देव द्विजाधिकांना न देता स्वतः ग्रहण करतो, जो तुळशीपत्र ओरपून हरिहराला अर्पण करतो, जो माता पित्याची सेवा न करता त्यांचा प्रतिपाळ न करता दूर ठेवतो, तो चांडाळ योनीत जन्म घेतो. जो पहिली स्त्री असता दुसरी स्त्री करतो, जो अति श्रमून आलेल्या अतिथींकडून जेवणापूर्वी वेद म्हणून घेतो, जो योग्य ब्राह्मणांची निंदा करून अयोग्य व्यक्तीची पूजा करतो, तो चांडाळ योनीत जन्मतो. जो तळे, विहिरी, शिवमंदिर, ब्राह्मणांची घरे मोडतो, जो स्वामी स्त्री, गुरु स्त्री, शत्रुमित्र स्त्रीशी व्यभिचार करतो, तो चांडाळ योनीत जन्मतो. ज्याला 2 स्त्रिया असून जो त्रिसंध्याकाळी भोजन करतो, जो वचन देऊन शब्द फिरवतो, जो रोज भूमिदान करून तीच भूमी परत हिसकावून घेतो, तो चांडाळ योनीत जन्मतो. जो वैष्णदेवांच्या वेळी अतिथीला अपमानित करून अन्न न देता परत करतो, जो गंगा तीर्थाची निंदा करतो, जो एकादशीस भोजन करतो, जो स्वामींना सोडून रणांगणातून पलायन करतो, तो चांडाळ योनीत जन्मतो. जो एकादशीच्या दिवशी वा पर्वणीला स्त्री संग करतो, जो शूद्राला वेदमार्ग शिकवितो, जो मृत्यू दिवशी श्राद्ध करीत नाही, केलेल्या पुण्यकर्माचा गवगवा करतो, जो मार्गस्थ व्यक्तींना चुकीचा मार्ग दाखवितो, तो चांडाळ योनीत जन्मतो. उन्हाळ्यात पुण्यवान लोक पाणपोईट लावतात. त्या कामात जे विघ्न आणतात
नाडी परीक्षा नसूनही जो वैद्यक व्यवसाय करतो, समजत असूनही जो भलतेच औषध देतो, जे जारण मारण मोहन इत्यादी मंत्र कुबुद्धीने वापरतात, जो हरिहराची निंदा करून अन्य देवतांचे पूजन करतो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे आपले कर्म सोडून मूर्खासारखे अन्य कर्म करतात, जो शूद्रापाशी मंत्र शिकतो तो चांडाळ योनीत जन्मतो, जो विधवा स्त्रियांशी संग करतो, जो शिव्या शाप देऊन अतिथीला भोजन देतो, जो श्राद्धाच्या दिवशी पिंडदान करीत नाही, जो माता पिता गुरूंचा द्वेष करतो, जो गुरूंची निंदा मोठ्या चविष्ट पद्धतीने करतो, जो दुसऱ्या देवाची वा दुसऱ्या गुरूंची निंदा करतो, तो दारिद्र्य अवस्थेत पडून राहतो. जे लोक गुरु माता पिता यांना सोडून राहतात ते महारोगी होतात. जे वेद दूषण करतात, जे ब्राह्मणांचा अपमान करतात, ते कर्मभ्रष्ट होऊन मूत्रकृच्छ्र रोगी बनतात. जे स्त्रियांचा गर्भपात करवितात ते वांज होतात वा पुत्र होऊन त्वरित मृत पावतात. धर्मशास्त्र पुराणे जे कधीही ऐकत नाहीत ते अंध बहिरे होऊन जन्मतात. जे पतितासोबत मैत्री करतात ते गाढव योनीत जन्मतात. जे पतिताजवळ औषध घेतात त्यांना हरिणाचा जन्म मिळतो. ब्रह्म हत्या केली तर क्षयरोगी होतात. दारू पिणारा काळ्या दातांचा होतो. जो सुवर्ण चोरी करतो त्यांना कुणखी म्हणजे नखे कुजण्याचा रोग होतो. जो गुरुस्त्रीवर वाईट नजर ठेवतो तो कुष्ठी होऊन जन्मतो. जे विश्वासघात करतात त्यांचे अन्न वैरी बनते. अन्न खाताच ते उलटून पडते. जो एखाद्याचा सेवक चिथवून घेऊन जातो तो कैद भोगतो. जे स्त्रियांना चोरून घेऊन जातात ते मतिहीन होतात. ते सदा दुःखी राहतात व अंतकाळी नरकात जातात. जे सर्वांना मारतात ते सर्प योनीत जन्मतात. चोरीच्या दोषाचे परिणाम. आता चोरीचे प्रकरण सांगतो. जो ब्राह्मणाचे सुवर्ण चोरतो त्याला प्रमेह रोग होतो. जो पुस्तकांची चोरी करतो तो आंधळा होतो. जो वस्त्रांची चोरी करतो त्याला पांढरे कोड होते. जो सार्वजनिक द्रव्य अथवा माल चोरतो त्याला गंडमाळा होते. जो दमेकऱ्यांची वस्तू चोरतो तो सदा कारागृहात राहतो, असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे. दुसऱ्याचा ठेवा किंवा दुसऱ्याने दुसऱ्याला दिलेल्या दानाची वस्तू वा जमीन वगैरेची जो चोरी करतो तो अपुत्रिक होऊन जन्मतो. जो अन्न चोरी करतो त्याला पोटाची रोग जसे पोटातील पांथरीसारखे रोग होतात. जो धान्याची चोरी करतो त्याचे शरीर रक्तांगी दुर्गंधीयुक्त होते. जो परस्त्रीची अथवा परवस्तूची चोरी करतो तो ब्रह्म राक्षस होतो. जो मोती माणिक रत्ने यांची चोरी करतो त्याचा हीन जातीत जन्म होतो. पत्र शाखादी फळांची जो चोरी करतो त्याला खरुजी होते. कासे लोह कापूस व मीठ यांची चोरी करणारा श्वेतकुष्ठी होतो. तेव्हा विचार करून वागावे. जे देवद्रव्याचा अपहार करतात, देवकार्य करताना खाऊ नये ते खातात, त्यांना पंडुरोग होतो. फळ चोरी करणारा विद्रूप होतो. दुसऱ्याने पुरून ठेवलेले द्रव्य चोरतो. तसेच धेनू तस्कर धन तस्कर यांना उंटाचा जन्म मिळतो. फळचोर वनचर होतो. जलचोर कावळा होतो. तसेच घरातील भांडीकुंडी चोरणारा काक जन्म घेतो. वरील प्रकारच्या चोरीच्या दोषांमुळे अशा प्रकारचे जन्म मिळतात. व्यभिचार दोषाबाबत. आता व्यभिचार प्रकरणाबाबत सांगतो. परस्त्रीला आलिंगन दिले असता शतजन्म श्वान होतो. नंतर सर्पजन्म होऊन अपार दुःख भोगावे लागते. जो परस्त्री पाहतो तो आंधळा होऊन जन्मतो. जो बंधू भार्येशी संपर्क करतो तो गाढवाच्या जन्माला येतो. त्यानंतर सर्प योनी मिळून पुन्हा नरकात जातो. मित्राच्या पत्नीसोबत तसेच मामीसोबत संबंध असल्यास श्वान योनीत जन्म होतो. परस्त्रीचे मुखदर्शन करू नये. जर वाईट बुद्धीने पाहिले
तर चक्षु रुग्ण होतो. जर शूद्र जातीच्या पुरुषाने विप्र स्त्रीशी संग केल्यास दोघेही किडे होतात. जे शूद्राशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या स्त्रियांशी व्यभिचार करतात ते श्वानांच्या पोटी जन्मतात. पापाचे प्रायश्चित्त हे गुरु महाराज पतिताला सांगत असताना त्रिविक्रम भारती लक्ष देऊन ऐकत होता. त्याने प्रश्न केला, म्हणाला, स्वामी, आपण सकळ धर्म सांगितला, माझे मन निर्मळ झाले. पण जर एखादे वेळी पाप घडले तर ते पाप निवारण कसे करावे ते सांगावे. तेव्हा गुरु म्हणाले, पापाला प्रायश्चित्त आहे. ज्याला पश्चात्ताप झाला त्याला पाप लागत नाही. आता प्रायश्चित्ताचे विधान सांगतो, ते नीट ऐक. प्रथम ब्रह्मदंड दिल्यास पाप नाश होतो. ब्रह्मदंड म्हणजे ब्राह्मणांची सभा अर्थात परिषद बोलावून त्या सभेला प्रदक्षिणा केल्यावर दक्षिणा ठेवावी. 1,00,000 गायींपासून 8 मुठी धान्यापर्यंत कोणतीही दक्षिणा देता येते. गोदान करावे. गायी अलंकृत असाव्यात. गायीच्या खुरांना व शिंगांना सोने मढवून पाठीवर सुंदर झूल घालावी. गोदानासोबत गहू, नाचणी व हरभरा इत्यादी झोपटलेली ताटे द्यावीत. तात्पर्य, गोदान करताना तिचे अलंकार व सोबत चाराही द्यावा. ते अशक्य असल्यास यथाशक्ती द्रव्य द्यावे. 16 मासे सोन्याचे नाणे, त्याचे अर्धे वा पाव जसे पाप कमी जास्त असेल त्या प्रमाणात दान करावे. अज्ञानाने पाप घडल्यास गुरुसेवा केल्याने गुरु पाप क्षालन करतात. 200 वेळा प्राणायाम केल्याने पाप नाश होतो. पुण्यक्षेत्रावर 10 स्नाने केल्यावर पाप नाश होतो. पाप क्षयासाठी 3 गुंजा सुवर्ण द्यावे. 2 योजनेपर्यंत नदी तीराने तीर्थयात्रा करावी, म्हणजे सौम्य पाप नाश पावतात. स्त्री पुरुष दोघांपैकी कोणीही एकाने पाप केले असेल तर प्रायश्चित्त दोघांनाही करावे लागते. तसेच दोघांपैकी एकानेही पुण्य केले तरी दोघांनाही त्याचे फळ मिळते. तसेच गायत्री मंत्राचा 10,000 वेळा जप करून 12 ब्राह्मणांना भोजन केल्याने पाप नाश होतो. तीळ हवन करून गायत्री कृच्छ वेद मंत्राचा घोष करावा. तसेच पापनाशासाठी प्राजापत्य कृच्छ विधी उत्तम आहे. यात 12 दिवस उपवास करावा लागतो. प्रथम 3 दिवस सकाळी एकदा जेवावे, पुढे 3 दिवस रात्री एकदाच जेवावे, पुढील 3 दिवस आयचीत भिक्षा करावी, त्यापुढील 3 दिवस उपोषण करावे. अशा प्रकारे 12 दिवसांचे एक प्राजापत्यकृच्छ्र होते. तसेच एक वेळ जेवण करून अथवा आयचीत भिक्षा न मागता मिळालेली भिक्षा घेऊन सौम्य पातक नाश होऊ शकते. 3 दिवस उपवास करून श्री गुरु माऊलींचे नाम स्मरण करावे, म्हणजे सौम्य पाप नाश होतो. अतिकृच्छ्र केल्याने अजाणता केलेल्या पापांचा नाश होतो. अतिकृच्छ्र म्हणजे 6 दिवसांपर्यंत 1 ग्रास अन्न भक्षून पुढे 3 दिवस उपवास करावे. तसेच सकाळी 15 ग्राम अन्न, रात्री 12 ग्राम अन्न असे एकूण 27 ग्राम अन्न ग्रहण केल्यास पापक्षय होतो. अथवा दोन्ही वेळा आयचित अन्नाचे 8 ग्रास अन्न जेवावे. सतत 1 महिना दररोज अंजुळीभर अन्न भक्त जेवावे. 3 दिवस उपवास करावा. 3 दिवस उपवास करावे. 3 दिवस घृत अर्थात तूप घेऊन 3 दिवस दूध प्यावे. 3 दिवस वायू भक्षून 21 दिवस क्षीरप्राशन करावे. ज्याला अशक्य असेल त्याने तीळ, गूळ, लाह्या, पीठ खाऊन उपवास करावा. तसेच पर्णकृच्छ्र करावे. दररोज पर्णोदक घेऊन तितकेच दिवस उपवास करावा. कमल, बिल्व, अश्वत्थ, कुशोदक मिश्रित पान प्रत्येक दिवशी करावे. चांद्रायण आचार हा आणखी एक प्रकार आहे. कोंबड्याच्या अंड्या एवढा ग्रास घ्यावा. प्रत्येक दिवशी 1 ग्रास वाढवीत जावे. पौर्णिमेला 15 ग्रास घेऊन नंतर 1 ग्रास कमी करीत जावे. असे केले म्हणजे अमावस्येला उपवास घडतो.
दुसऱ्या महिन्यात हविष्यान्न घ्यावे. विद्वान ब्राह्मणाच्या सभेत आपले सर्व पाप कर्म प्रगट करून पश्चात्ताप करावा, म्हणजे सर्व पापे जळून जातात. आता तीर्थकृच्छ्र सांगतो. तीर्थकृच्छ्र म्हणजे पवित्र स्थानाची यात्रा. वाराणसी श्वेतपर्वत यात्रा करून स्नान केल्यास पापक्षय होतो. अगस्त्य ऋषीचे असे वचन आहे की वरकड तीर्थावर सहस्र गायत्री जप केल्यास त्वरित पापक्षय होतो. समुद्र सेतू बंधावर स्नान केल्यास गर्भहत्या, बालहत्या यासारख्या पापांचा नाश होतो. 1,000,000 गायत्री जप केल्यास ब्रह्महत्या पापक्षय होतो. 1,00,000 वेळा गायत्री जप केल्यास मद्यप्राशनाचे पाप नष्ट होते. सुवर्णचोरीचे पाप 7,00,000 वेळा जप केल्यास नष्ट होते. गुरु भार्या दमन केल्याचे पाप 8,00,000 वेळा गायत्री जप केल्यास नष्ट होते. आता वेदाक्षरीचे महत्त्व ऐक. पवमान सुक्त पठण केले असता ब्रह्महत्येचे पाप नष्ट होते. इंद्रमित्र 1 महिना जपावे, त्याने सुरापान इत्यादी पातके नष्ट होतात. तसेच शुनशेप सुक्तकाचा जप केल्यास सुवर्णचोरीचे पाप नष्ट होते. पवमान, शन्न इंद्र तसेच हविष्यांत ही सुक्तके 1 महिना पठन केल्याने गुरुस्त्री दमनाचे पाप नष्ट होते. 5 किंवा 6 महिने मिताहार करून पुरुष सुक्त पठण केल्यास 5 महादोष नष्ट होतात. त्रिमधू नावाचा मंत्रसुक्त तसेच त्रिसपूर्ण सुक्त व नचिकेत मंत्र जप केल्यास समस्त पातकांचा नाश होतो. नारायणोपनिषद प्रश्न जप करावा, 5 महापातके नष्ट होतात. त्रिपदा गायत्रीचा जप करत सत्यमचे हे सुक्त 3 वेळा पठण केल्यास 7 जन्माचे पाप नष्ट होते. अपमध्य प्रश्नांचा तद्विष्णा सुक्त मंत्राचा जप करतात, त्याने 7 जन्माचं पाप नष्ट होते. तसेच पंचगव्य प्राशन केल्याने आपल्या नकळत घडलेले दोषही नष्ट होतात. पंचगव्य म्हणजे गायीची 5 तत्वे. गायीचे मूत्र, शेण, दूध, दही व तूप घेऊन त्यात कुशोदक म्हणजे दर्भोदक मिसळवून पंचगव्य करावे. नीलवर्ण गायीचे गोमूत्र, कृष्णवर्ण गायीचे गोमय, ताम्र गायीचे दूध, पांढऱ्या गायीचे दही आणि कपिला गायीचे तूप घ्यावे. गोमूत्र पावशेर, अंगुष्टार्थ गोमय, 2.25 शेर दूध, 3 पावशेर दही, पावशेर तूप, तितकेच कुशसार म्हणजे कुशोदक मिसळवून करावे. या 6 साठी 6 मंत्र आहेत. प्रथम मंत्र इरावती, दुसरा इदम विष्णू, तिसरा मानस्तोके, चौथा प्रजापती, 5वा गायत्री आणि 6वा व्याहती. प्रणवासह म्हणून पंचगव्य घ्यावे. त्यामुळे हाडामासात भिनलेली सर्व पापे नष्ट होतात. इतक्या प्रकारच्या गायी न मिळाल्यास कपिला गाय उत्तम, जी पिंगट रंगाची एकवर्णीय गाय. आता 5 महापातके कोणती ते सांगतो. त्यातील 4 पाप स्वतः करणारे आहेत व 5वा त्यांना सहाय्य करणारा आहे. चौथे पाप करणाऱ्यांना जो जाऊन मिळतो तो धरून 5 महापातकी लोक असतात. ती पातके कोणती ते सांगतो. ब्रह्महत्या, सुरापान, गुरुस्त्रीगमन, सुवर्णचोरी आणि 5वा जो अशा लोकांना सहाय्य करतो तो. असे पंचगव्य प्राशन केल्याने महापापांचा नाश होतो. अशा प्रकारे श्री गुरूंनी प्रायश्चित्त विस्तारून सांगितल्याने सर्व संतुष्ट झाले. श्री गुरु त्या पतितास म्हणाले, तू पूर्वी विप्र होतास, परंतु श्री गुरु माता पिता यांना तू दूषण लावले, त्यामुळे तुला चांडाळ योनी मिळाली. आता तू 1 महिना संगमावर स्नान कर, त्यामुळे तुझा दोष जाऊन पुन्हा विप्र जन्म पावशील. परंतु पतित म्हणाला, हे स्वामी, तुझे मला दर्शन झाले. कावळा जसा मानस सरोवरात जाऊन पुनीत होतो व राजहंस होतो, तसा मी तुझ्या दर्शनाने पवित्र झालो. आता या शरणागताचे रक्षण करा. लोखंडाला परीस लागताच त्याचे सोने होते, तसे तुझ्या दर्शनाने मी ज्ञानी पुरुष झालो. आता मला कृपया विप्र वर्गात मिळवावे.
हे ऐकून गुरु महाराज हसून म्हणाले, तुझा देह जातीहीन आहे, तेव्हा तुला लोक विप्र कसे संबोधतील? सकळ लोक तुझी निंदा करतील. विश्वामित्राची कठोर तपश्चर्या याबाबत एक कथानक आहे, ते सांगतो ऐक. पूर्वी विश्वामित्र हा क्षत्रिय होता. कठोर तपश्चर्या करून मला विप्र अर्थात ब्राह्मण म्हणा असा आग्रह धरू लागला. 100 वर्षे तप केले. तो म्हणाला, मला ब्रह्म ऋषी म्हणा. इंद्रादी सुरवरांना तो म्हणाला, मला ब्रह्म ऋषी म्हणून संबोधा. तेव्हा देव ऋषी म्हणाले, आमचे गुरु वसिष्ठ मुनी ज्यांना ब्रह्म ऋषी म्हणतील त्यांनाच आम्ही ब्रह्म ऋषी म्हणू शकतो. तेव्हा विश्वामित्र वसिष्ठ ऋषीजवळ गेले. तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणाले, हे विश्वामित्र ऋषी, तू प्रथम क्षत्रियाचा तामस अपात्र व अपवित्र देह त्याग कर, मगच तुझा विप्रकुळात जन्म होईल. मग तुझे व्रतबंध होऊन गायत्री जपाचा मान मिळेल. तेव्हाच तू शुद्ध होशील आणि त्यानंतरच तू ब्रह्म ऋषी होशील. विश्वामित्राने पुष्कळ विनवण्या केल्या, पण काही केल्या वसिष्ठ ऋषी मानायला तयार नव्हते. तेव्हा विश्वामित्राने रागाने वसिष्ठांच्या 100 पुत्रांचा संहार केला. परंतु ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषींना संताप आला नाही वा विश्वामित्राला ब्रह्म ऋषी म्हणून संबोधलेही नाही. एके दिवशी विश्वामित्र ऋषी एक मोठा धोंडा घेऊन वसिष्ठांना मारावयास आला. पण त्याच वेळी त्याच्या मनात विचार आला की मी जर वसिष्ठांना ठार केले तर मग मला ब्रह्म ऋषी कोण म्हणेल. असा विचार करून तो धोंडा बाजूला फेकून दिला. विश्वामित्राचे अंतःकरण अनुतप्त झाले. हे ओळखून वसिष्ठांनी विश्वामित्रांना ब्रह्म ऋषी म्हणून पाचारण केले. तेव्हा विश्वामित्रांना आनंद होऊन वसिष्ठांना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित केले. तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणाले, सूर्यकिरणाच्या उष्णतेने अन्न तयार करावे. विश्वामित्रांनी ते स्वीकारले. सूर्यकिरणापासून अन्न तयार करताना सहस्र किरणांची उष्णता लागली. त्यात विश्वामित्राचा सर्व देह भस्म झाला व नवीन देह धारण केला. विश्वामित्र अति सामर्थ्यवान व अनुष्ठानी बनले. मग सर्व ऋषी मुनींनी त्यांना ब्रह्म ऋषी म्हणून संबोधले. त्यांनी साऱ्या त्रिभुवनात कीर्ती संपादन केली. अशा प्रकारे तू देखील तुझे अंतःकरण पश्चातापमुक्त असल्यामुळे हा जन्म त्यागून पुढील जन्म ब्राह्मण कुळी घेऊ शकतोस. असा त्या पतितास उपदेश केला. परंतु एखाद्यास भूमिगत द्रव्य सापडले तर ते कोण सोडील? जर एखाद्यास अमृत सापडले तर सहजपणे कोणी ते सोडील का? एखाद्या उपवासी गायवासरांना सुक्या गवताचा चारा साठा सापडला तर तेथून ते कसे निघून जातील? तसे त्या पतिताचे झाले. तो म्हणाला, मला आता ज्ञान प्राप्त झाले आहे, तेव्हा मला आता विप्र म्हणा. विभूतीचा चमत्कार. इतक्यात त्या पतिताची नारी व पुत्र तेथे धावत आले. त्यांना वाटले की या पतिताला फेऱ्याने झपाटले आहे. त्याची स्त्री जवळ येताच तो विप्र तिला म्हणाला, हे नारी दूर हो, मला स्पर्श करू नकोस. असे म्हणून रागावून तिला मारावयास धावला. त्यामुळे ती स्त्री अतिदुःखित झाली. ती म्हणाली, हे स्वामी गुरुराया, माझा पती मला सोडून चालला. माझ्या कन्या पुत्राचे कसे होईल? कोण सांभाळ करील आमचा? त्यांना समजावून सांगा, नाहीतर आपल्या पुत्रासह मी येथेच प्राणत्याग करते. कारण आम्ही अनाथ असून आमचा पोषण करता कोणीही नाही. हे त्या स्त्रीचे वचन ऐकून स्वामींनी पतिताला जवळ बोलावले व म्हणाले, तुझी पत्नी व कन्यापुत्र येथे आली आहेत. त्यांच्यासोबत घरी जा. त्यांच्या भावना दुखावल्याने दोष लागतो. या संसारी जन्म झाल्यानंतर सकल इंद्रिये संतुष्ट करावी. तसे नव्हते तर लग्न करायचे नव्हते. एकदा लग्न केल्यानंतर पत्नीचा त्याग करणे महापाप आहे, महादोष लागतो. सूर्य पृथ्वीला साक्षी ठेवून तू तिचा स्वीकार केला आहे. तिचा त्याग केल्यास महादोष लागतील, सद्गती मिळणार नाही. हे गुरुवचन ऐकून तो पतित म्हणाला, आता मला ज्ञान प्राप्त झाले आहे, तेव्हा मी यतिहीन कसा होऊ शकतो?
श्री गुरु मनात विचार करू लागले, त्या पतिताच्या अंगावर विभूती लागली आहे, ती विभूती अंगावरून पुसून काढल्यास त्याला प्राप्त झालेले ज्ञान नाहीसे होईल. तेव्हा शिष्यांना बोलावून सांगितले, गावातून एखादा लुब्ध बोलवा. त्या गावात एक द्विज पाणी भरून घेऊन चालला होता. त्याला गुरु म्हणाले, उदक हातावर घेऊन पतिताच्या अंगावर स्नपन कर, म्हणजे त्याला संसारात आसक्ती निर्माण होईल. त्याप्रमाणे उदक त्या पतिताच्या अंगावर प्रोक्षण करताच त्याच्या अंगावरील विभूती धुवून गेली. विभूती निघून जाताच त्याला प्राप्त झालेले ज्ञान नष्ट झाले. स्त्रीमुख पाहताच तो तिकडे धावत गेला. पुत्र व कन्येस आलिंगन दिले व म्हणाला, मी या ठिकाणी कसा आलो? तुम्ही येथे कसे काय आलात? असा विस्मय करीत तो पतित आपल्या कन्या पुत्रासह घरी निघून गेला. हे सर्व पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. त्रिविक्रम महामुनी तेथेच बसला होता. त्याने विचारले, हे स्वामी, महापतित यतिहीनाला आपण ज्ञान दिले आणि अंग धुताच त्याचे ज्ञान नष्ट झाले, हे कसे ते समजावून सांगावे. श्री गुरु म्हणाले, हा सर्व विभूतीचा चमत्कार आहे. त्याच्या अंगावरची विभूती धुताच त्याचे ज्ञान नष्ट झाले. ऐसा विभूतीचा महिमा फार मोठा आहे. तेव्हा त्रिविक्रम म्हणाला, हे स्वामी, आम्हाला भस्म महिमा विस्तारून सांगा. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्तभाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 28. ओम तत्सत.